रोहिणी, तुमच्या सासरपाळीचे लोक कसे आहे? चांगले आहे सरे? आणि तुमच्या जेठाण्या चांगल्या आहेत का त्या? कसं स्वभाव गिभाव कसे आहे? तुमच्या सासूचा स्वभाव कसा आहे? वहिनी, एवढा लवकर स्वभाव कोणाचा आपल्याला समजत असते का? आता सध्या तर काही त्याचे स्वभाव काही समजले नाही, तरी चांगलेच आहे म्हणा. चांगलेच वाटले, काही एवढे हे नाही. नाही हो माय बाई, तू ती मोठी जेठाणी ते राहते, ते बाहेर गावले राहते, ते मोठी तिताल वाटली हो बाई मला. चांगलीच तिताल आहे म्हटलं ते. कोणती होती? तेच का ते बोडकी बोडकी, ते लहान लहान केसावाली? हो वा, तेच. मोठी तिताला बाई ते. हां, लय चाप्टर बी आहे, हुशार बी आहे. हो हो, वाटलीच मला रिसेप्शनमध्ये थोडीशी तिथालाच वाटली. आणि लग्नामध्ये बी किती भांडणं करून राहिली होती ती तिच्या नवऱ्यासोबत. खाऊ वहिनी, तुम्ही बी पाहिलं होतं का भांडणं करत होती तर? मग नाही तर काय, का जोरजोरानं बोलत होती माय बाई ते. हो माय घरी तशीच आहे. नाही, थोडीशी आगाऊ वाटली मला ते, पण आणता येते तिले बी लाईनवर आणता येते. कायचं माय लाईनवर आणता येते? अशा बाया कुठं सुधारतात? रोहिणी, तुम्ही सांभाळून राहाल ना तिच्यापासून. वहिनी, तुम्ही चिंता नका करू. तिले बरोबर आणतो मी लाईनवर. अशा बाया काही लाईनवर नसतात येत बरं पप्पा, काही लाईनवर नसतात येत. ते तिथं कुठं राहते वा? ते राहते तिकडे बाहेर गाव राहते नाही. मग नाही तर काय, आता लग्नासाठी आली होती. असं आता लग्न विग्न झालं, आता चालले जातील ते लोक. किसा कोणता त्रास आहे मग रोहिणीले? तरी बी थोड्या हुशारच राहायचा नाही बाई. ते लोक काही आपल्यासारखे साधे सिंपल वाटले नाही मला. नाही हो, हिची जे मोठी जाऊ आहे ना, ते मला चांगली वाटली. चांगली आहे ते थोडी. नाही का रोहिणी? तिनंच आपल्याला जेवण खावण नाश्ता गिस्ता येते, तिनंच दिलं ना आपल्याला. हो, त्या लाईनावाल्या ताई बी चांगल्या आहे, पण त्याला लहान बाळ आहे ना, तर म्हणून त्या काही जास्त कामं नाही करत. नाही हो बाई रोहिणी, तू लाईनीवाली जेठाणी नाही का? आळशी आहे ती आळशी. काही नाही करत, तिची कामं करत जीवार येते. नाही तर पैसे नाही बाई, तुलाच कामात निघालून देते, नंतर करतीनच नाही. नाही हो बाई, सगळे मिळून जुळून करू ना कामं. काय त्याच्यात थोडं शिल्लक काम केलं तर काय आहे? नाही रोहिणी, शिल्लक काम केलं तर काही नाही, काही फरक नसते. पण शिल्लक काम केलं तर पण कसं असते माहिती आहे का रोहिणी? जर एकानं काम केलं ना तर एकालाच काम करायला लावतात. पहिलेच सांगून द्यायचं आपल्या सासूले, आम्ही सर्व देराने जेठाने म्हणा मिळून जुळून कामं करत जाऊ. वहिनी, नवीन नवीन हो बाप्पा मी, आणि मी कशी काय माझ्या सासूले असं म्हणा नाही का? हो बाई, ते बी आहे. हा बाय, तुला एक गोष्ट सांगतो मी, रातची अंदरची गोष्ट सांगतो तुला. हा बाय, तू काही म्हणशील नको, कोणालाच काही म्हणायचं नाही. सासूले नाही, सासऱ्याले नाही. म्हणायचं नाही. काय करायचं, आपल्या नवऱ्याला सांगून द्यायचं की बा मी एकटी काम करणार नाही, सरे मिळून जुळून कामं करते. तुम्ही तुमच्या आईला सांगून द्या, ते बुवा पायात बसन आणि त्याची आई पायात बसन. तू काही म्हणतात नाही पडशील नको. तू या काही काम असलं ना तर आपल्या नवऱ्याला सांगून द्यायचं. आहे का नाही बरं बाई? तू नवीन नवीन आहे माय बाई, काय कोणाच्या पचड्यात पडतं? हे अशीच आहे ते तशीच आहे ना, असंच म्हटलं तिनं ते तसंच म्हटलं. त्याचे ते पाहून घेतील. आणि आदित्य बाबा म्हणतील तर काही खराबी नाही वाटेल त्याला, नाही का? हो, आदित्य दादा आपल्या आईसोबत बरोबर बोलतील नाही का? तुम्ही नवीन नवीन काय म्हणसाल? नाही तर असं म्हणायची गरजही नव्हती. पण मला बाई, तू या जेठाण्या साऱ्या आळशी दिसल्या बाई. ते एक मोठीवाली करते माय बाई कामं, आणि तेही बडबड करत राहते दिवसभर. येले बोल तेले बोल. नाही ना बाई, त्या ताई एकट्याच कामं करत राहतात ना, म्हणून चिडचिड करतात. त्या घरात कोणीच कामं करत नाही, त्या ताईच एकट्या कामं करत राहतात, म्हणून त्या चिडचिड करतात. आता मी जाईन ताईले कामधंदे करू लागेन तर त्याही चिडचिड नाही करतील, त्याही बोलतील नाही एवढ्या, नाही का? काही नाही हो बाई रोहिणी, ताई कोणाकोणाला बोलायची आदतच असते. बोलणे नाही खायचे. जर नवीन नवीन आता तुम्ही त्या घरामध्ये, जर तुम्ही बोलणे खायची आदत लावून घेसाल ना तर तुम्हीच बोलणे खासाल म्हटलं. मग काय करायचं बहिणी? सध्या काही करायचं नाही. आता तुम्ही नवीन नवीन आहे, तुम्ही जा सगळ्याचे स्वभाव पहा. ते कसे आहेत, काय आहेत, कसे स्वभाव आहे, काय स्वभाव आहे, मग त्या हिशोबाने त्यांच्यासोबत वागायचं, नाही का ताई? हो मोहिनी, बरोबर बोल राहील तू. रोहिणी, मोहिनी बरोबर म्हणत आहे. सध्या नवीन आहे तू, कोणालाच काही म्हणशील नको. पहिले सगळ्याचे स्वभाव पाय कसे आहे, काय आहेत. आणि आदित्य दादाचा स्वभाव कसा आहे? त्याचा स्वभाव चांगला आहे. आता माय बाई, त्या भावाचा तू विचारूच नको माय बाई. निरा मागं पुढं घुमत होते रोहिणीच्या. नाही का रोहिणी? काय बाई तू बी ना. आता नवीन नवीन आहे ना, मागं पुढंच घुमीन. मग जुनं झाल्यावर तुम्हाला त्याच्या मागं पुढं घुमा लागेल, नाही का ताई? हा, बरोबर बोलली तू. बाई वहिनी, खरं बोलत आहे का मोहिनी वहिनी? असंच होणार का? मला त्याच्या मागं पुढं घुमावं लागेल का? त्याचा इंटरेस्ट कमून जाईल का माझ्यामधून? रोहिणी ताई, काही भिऊ नका एवढ्या. मजाक करू राहिली मोहिनी. मजाक नाही समजत का तुम्हाला? मजाक करू राहिला मी. असं नसते बाई, सारेच माणसं असे नसतात. मला तर टेन्शन आलं. मजाक करू राहिली रोहिणी मी, टेन्शन नका घेऊ. आदित्य दादा खूप चांगले आहे, तुम्हाला खूप प्रेम करतात. हो, ते काय म्हणा, ते प्रेम खूप करतात मला. बाई वहिनी, आता मला घ्यायला आदित्यजी येतील ना? ते मला म्हणत होते की मी तुला घ्यायला येणार म्हणून. आता आपल्या घरी सत्यनारायण होईल ना तुमच्या दोघांच्या हातानं. कधी येणार आहेत आदित्य दादा? काही फोनवर बोलले असाल ना तुम्ही? हो, येणार आहेत ना, उद्या येतात ते. काहून, आता तुम्हाला इथं गमून नाही राहिलं का? आदित्य दादाला सोडून गमून नाही राहिलं तुम्हाला? काय होईन तुम्ही बी? काय मी बी म्हणजे? खूपच मजाक करता बाप्पा तुम्ही. काय हो माय बाई, तुम्ही तिघी इथं गप्पा झाडू राहिल्या? नाही आई, मीनच म्हटलं वहिनीले बसा म्हटलं थोडा वेळ बोलू म्हटलं. हो आत्या, मग आता रोहिणी ताई चालली जाईन तर मग बोलायला कुठं भेटेन आम्हाला? आजचाच दिवस आहे, उद्याचा दिवस तर सत्यनारायणच्या कथेमध्ये चालला जाते. मग रोहिणी ताई उद्या चालली जाईन, मग कुठं बोलणं होईन त्याच्यासोबत? अहो, ते बी थकली असेल ना, तिला आराम करू द्या, झोपू द्या तिले. नाही आई, बसू दे ना. मीनच म्हटलं बसा थोड्या वेळ बोला, चांगलं वाटत मला.
बाई रोहिणी, तुला माहित नाही या कामाच्या धाकान बसेलाय ते आनंदी एकटीच कामं करू राहिली तिकडे. जा ना तिला मदत करू लागा ना. ती एकटीच भांडे घासू राहिली ना आणि किचनची पुरी साफसफाई करू राहिली. तुम्ही करू लागा ना. जा ना. सांग माय बाई, भांडे घासायला बसली बी का लगे आनंदी. हिला म्हटलं होतं बरं एकटी भांडे नको घासशील, आवाज देशील मले. ते आनंदी बी ना एकटीच कामं करायला पाहिजे, आवाजच नाही देत. जा व्हा लवकर, तिला मदत करू लागा. बरं आता ठीक आहे. जा तुम्ही दोघी तिला मदत करू लागा कामामध्ये. मी काय म्हणली सोनू, तू ये थोडी रूममध्ये. उद्याची सत्यनारायणची कथा आहे ना, तर थोडंसं सामान लिहायचं आहे. पंडितनं सामान सांगितलेलं आहे, ते सामान आणायचं आहे. तर लिस्ट बनव बरं. चाल बरं. होय, जा हा तुम्ही आनंदीला मदत करू लागा. रोहिणीला आराम करू द्या. बाई रोहिणी, थोडा वेळ झोप घे. हां, आराम कर. होय सोनू, चल रूममध्ये. तुम्ही दोघी जणी जा. हो आता नाही बाई, नाही तर मला किती झोप येते. हां, आता तर मला झोपच नाही येऊ राहिली. कोण नाही येऊ राहिली काय माहित. मुझे साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है. का रे बाप्पा आदित्य, उद्या जाशील ना तू सुनबाईला आणायला? होय, उद्या जाणार ना. कोणाला घेऊन चालला तर मग सोबत? पाहतो ना, मोहन दादाला आणि वहिनीला घेऊन जातो. मोहनले काले घेऊन चालला रे बाप्पा? इकडे काम पडते ना. मग आता या लग्नाच्या चक्करमध्ये किती काम पडलेलं आहे आपल्यावाला, किती सारं नुकसान झालं. मोहन बियनले नको घेऊन जाऊ, इकडे काम पडते. ठीक आहे, मग राकेश दादाला घेऊन जाईन. त्या राकेशलाही घेऊन नको जाऊ, त्याचंही काम पडते. मग मी एकटंच जाऊ काही, तू चाल. नाही रे बाप्पा, मी नाही येत. नाही रे बाप्पा, या लग्नाच्या चक्करमध्ये हे लग्नाची दगदग दगदग, इकडे पैसे द्या तिकडे पैसे द्या, हे पा ते पा. बाप्पा माझ्या अंगभर झालेला आहे. माझ्या अंगनेरा कणकण करू राहिलं. मला काही तब्येत बरी वाटून नाही राहिली. मी काही येत नाही. मग काही मी एकटं जाणार का? एकटं काय जातं? शेखर आहे ना, तशी शेखरची सुट्टी आहे. शेखरला घेऊन जाईन, मोठ्या वहिनीला घेऊन जाईन. शेखर जाशील ना? हो होय, याच्यात काय विचार लागते. चाललो जाऊन आम्ही. परतीवाले म्हणा सकाळी लवकर तयार होशील म्हणा, आणि तुम्ही तिघं जण चालले जा. आणि मी काय म्हणून राहिली, तिथं काही थांबसान नका, मुक्काम गिक्काम नका करसान. ते लोक म्हणतील आजच्या दिवस मुक्काम करा, पण नाही म्हणा. मुक्काम नाही करत म्हणा आम्ही. तुम्ही सकाळी लवकर जासान तर ते लवकर सत्यनारायणची तयारी करतील. सत्यनारायण झालं की चालले आपल्या घरी. तिथं मुक्काम गिक्काम नका करसान. कारण की तुला माहिती आहे ना बाबा, ती मोठी वहिनी कशी आहे तर ती प्रतिभा कशी आहे बोलाले. ते एक दिवस कोणाच्या घरी टिकायच्या लायक नाही आहे. म्हणून आपल्या घरचे काही तमाशे तिकडे दाखवसान नका, तिथं काही थांबसान नका. थोडीशी इथूनच सकाळीच निघून जासान. लवकर सत्यनारायण केला की निघाले. आणि तू त्या बायकोला पहिले सांगून देशील रे. अय आदित्य, त्यासोबत बोलू राहिली मी. रोहिणीला फोनवरच सांगून दे म्हणा, आम्ही सकाळी लवकरच येऊ म्हणा. आणि सत्यनारायणची तयारी तोपर्यंत करून ठेवसान म्हणा. आम्ही काही मुक्काम करू नये म्हणा. सत्यनारायण झाला, जेवण खावणं झाले की बस तिथून रवाना होसान. तुम्ही जर इथून थोडेसे लवकर निघाले ना तर होऊन जाईल. नाही तर तुम्ही इथून 2 वाजता निघसान. तिथं सत्यनारायण कधी होईल, जेवण कधी होईल आणि कधी निघसान. मग मुक्कामच करावं लागेल. आणि ते प्रतिभा काही सुतावर नाही आहे. कुकडेही बोलते, काही बोलते. हो होय, बरोबर बोलली तू. आपलं सोंग काही सुतावर नाही आहे. ठीक आहे, रोहिणीसोबत बोलून घेईन मी. का बाई, ताईनं जर खूप आग्रह केला मुक्काम करा तर मग करावंच लागेल ना, रास लागेल ना. म्हणून तुला म्हणून केली मी त्या बायकोसंग बोलून घेशील म्हणून. मुक्काम गिक्काम करूच नका तुम्ही. याची बायको काही सुतावर नाही आहे बा. तिथं कधी कोणाचं भांडण करीन काही सांगता येत नाही. मग तू ये, तू पाहत बस. नाही तर मग त्या प्रतिभाला काही घेऊन नका जाऊ. तुम्हीच दोघं भाऊ चालले जा. बापा रे, चांगल्या चुगल्या करतात मस्त चुगल्या करतात. हो रे आदित्य, आई बरोबर बोल राहिली. लय विचार करून बोलतो बापा मी. सरच पा लागते मला. सरं पा लागते. माझ्या सासूलाच पा लागते सर. या घरात हायच नाही कोणी दुसरं पाहिले काही. आई, त्या कॅटरसवाल्याचा फोन आला होता. ॲडव्हान्स दिला म्हणे तुम्ही ना, पुरा पेमेंट नाही केला म्हणे. आता पुरा पेमेंट करून द्या म्हणे. काऊन रे बापा? अय शेखर, तू देणार होता ना त्या कॅटरसवाल्याचे पैसे, तुला दिलेच नाही का? हो आई, ॲडव्हान्स दिला मी ना. मी जुगाड जमू राहिलो पैशाचा. जसा माझा जुगाड जमला तिला देऊन देईन. बापा जमून लवकर जुगाड. बस आज उद्या देऊन देईन. मला पैसे भेटणार आहे एका ठिकाणवर, ते भेटल्याबरोबर देऊन देईन. बरं बापा, ठीक आहे मग. लय पैसा नाही माझ्याजवळ, लय पैसा आहे. देऊन देईन म्हणते पैसे. पैसे नाही याजवळ तरी देऊन देईन म्हणते. पुरे पैसे तर खर्च केले, आता नाही आहे तरी बी इकून तिकून घेऊन देईन म्हणते, उदार पादार करून. या माणसाला बी सांगायला नाही चांगल्यानं समजून. माझी सासू तर आहेच कंजूसवानाची. येऊ दे यायला रूममध्ये, सांगतो. करा मग उद्या जायची तयारी. होय. त्या मागायच्या माणसाला काही समजत नाही माणसाले. माझ्या सासूची तुळशीत चालाकी नाही समजत त्या माणसाला. उलशीत नाही का माझ्या सासूजवळ का पैसा नाही आहे का? पैसा नाही का माझ्या सासूजवळ? हाय, पैसा गिसा सर्व आहे, पण दाबून ठेवलेला आहे ना, काळाचा नाही आहे. चिंगूस तर साऱ्या जमान्याची आहे. आमच्या जवळचे होते नव्हते सारे पैसे गेले. आता अजून दुसऱ्यापासून घेऊन हा माणूस पुरी ताईची बराबरी करील. मग आम्ही काय करावं तिकडे गेल्यावर? काय करावं आम्ही ना? पोराच्या शाळेची फी भरायची आहे, पोरीच्या शाळेची फी भरायची आहे. काही टेन्शन नाही त्या माणसाला, काही टेन्शन नाही. आता उद्या पैसे घेऊन लोकांपासून मग पगारावर ताईचे पैसे देईन का, शाळेची फी भरीन का, काय करीन? काय करीन मला पाच आहे. काय झालं प्रतिभा, एकटी कोण बडबड करू राहिली? गोळ्या सरल्या का तुझ्या? गोळ्या माया नाही सरल्या व, गोळ्या तर तुमच्या सरल्या. काऊ अशा कोण बोलू राहिली तू उलटी तिलटी? तुम्ही काऊन असे उलटे तिलटे कामं करू राहिले? काऊन उलटे तिलटे कामं करू राहिले तुम्ही? आता मी ना काय केलं? इकडे या बरं थोडे, इकडे. काय झालं, काऊन एवढी रागात आहे तू? कोणी काही बोललं का तुला? कोणी काही म्हटलं का? कोण म्हणीन, कोण बोलीन मला कोणाच्या अवकात आहे? मग झालं काय? काय झालं? तुम्ही मस्त तुमच्या मायासोबत तुमच्या भावासंग बसून माया चुगल्या करू राहिले होते. मस्त चुगल्या करू राहिले ते माये. कधी चुगल्या करत होतो? माया चाराने पडेल आहे का असं वाटतं का तुम्हाला? काऊन तुला काही शोक आहे का? हा बा, अशा गाव बोलता तुम्ही म्हणून तुमचं नाही पटत नाही. झालं काय?
झालं काय म्हणजे हे तुम्ही ते कॅटरसवाल्याचे पैसे दिले होते ना, ॲडव्हान्स दिला होता ना तुम्ही ना? हो दिला होता. तर काय झालं याच्यात, तुला पहिलेच सांगितलं होतं ना. तुम्ही काय म्हणत होते, आईजवळ पैसे नाही आहे, हां फक्त ॲडव्हान्सच देऊ राहिलो. आता तुम्ही पुरे पैसे देऊ राहिले बाकीचे बी. हो देऊ राहिलो, आईजवळ नाही आहे म्हणून देऊ राहिलो. तुम्हाला माहिती आहे ना तुमची माय किती हुशार आहे तर, किती चिंगूस आहे माहीत आहे ना. तुमची माय का बिना पैशाची आहे का, बिना पैशाची आहे का तुमची माय? ते मला काही माहीत नाही, पैसे आहे का नाही आहे, आईनं मला मागितले म्हणून मी देऊ राहिलो. माही बी जिम्मेदारी आहे ना. तुम्ही एकट्याचीच जिम्मेदारी आहे का? आहे ना तुमच्या माझा बूम पैसा आहे, बूम दाबून ठेवलेला आहे, सोनं लानं हे ते आहे. हां मोडा ना म्हणा एखादी सोन्याची पोत आणि द्या मला त्या कॅटरसवाल्याचे पैसे. काय गाऊ बोलतो तू, हां अशी बोलतो ना म्हणून मला पटत नाही. तुमच्या पटाशी नाही पटाशी मला काही घेणं नाही आहे. फक्त मला एवढं माहिती आहे, आता आपण इथून जाऊ तर आपल्याला तिथं गेल्याबरोबर दोन्ही लेकराच्या शाळेच्या फी भरायच्या आहे. कुठून भरसान ती? हां कुठून भरसान? काय करसान मग? किराणा भरायला गं निघून गेल्यावर कमी काम आहे का आपल्याला? लग्नामध्ये किती सारा आपला खर्च होऊन गेला. माय मी पाहत बसन, तू काय विचार करू या गोष्टीचा? आणि तुमची सुट्टी कधी खतम होणार आहे? चला लवकर आपल्या घरी चला. आपल्या घरी हे कोणाचं घर आहे, हे कोण दुसऱ्याचं घर आहे का? हे बी तर आपलंच घर आहे ना. हा बाबा माझं तुम्ही काही शिल्लक काही आगाऊ काही बोलू नका. या घरात नाही पुरे मॅड लोक राहतात म्हटलं, पुरे मॅड लोक, पुरी अर्धी मॅड झाली मी. अरे नाही अर्धी नशीन झाली, पुरी मॅड झाली. अर्धी मॅड तर तू पहिलेच होती. झालं तुमचं, झालं बोल ना. मस्त कॉमेडी केली मस्त. आता जिंदगीभर कॉमेडीज करत राहा तुम्ही. लायना भावापासून काही शिकाणं, त्याच्यापासून शिकाणं काही. कारण तुमची एकट्याची जिम्मेदारी आहे का? तुमच्या भावाजवळ नाही आहे का पैसे? त्याची जिम्मेदारी नाही आहे का काही? तुमचा भाऊ कसा पैसा दाबून ठेवते, पैसेच नाही म्हणते माझं, पैसेच नाही म्हणते. आणि तुम्ही म्हणता माझं पैसे नाही तरी मी दुसऱ्यापासून घेऊन देतो. वा रे वा. अरे थोडंसं तर काही समजतो, आपण इथं राहतो का? ते तिघं जण मिळून, नाही तिघं भाऊ मिळूनच घर चालवतात ना. आपलं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का या घरामध्ये? आपण घर खर्चाला पैसे देतो का, कायले पैसे देतो? आपण आपलं पाहतो ते तेच पाहतात. पण आता त्यानं मागितलं तेल द्यायला नाही लागेल का? असं आहे ना, अशी गोष्ट आहे. मग कशी गोष्ट आहे? मला नाही माहीत बापा, मला नाही माहीत. मी तुम्हाला आता सांगू राहिली, तुम्ही सटकन पटकन आपल्या घरी चला, नाही तर मी माझे 2 लेकरं घेईन आणि मी एकानं एकटी चालली जाईल. अरे जातच आहे ना, आता सुट्टीच खतम होणार आहे माई. उद्या आपल्याला आदित्यसोबत जायचं आहे त्याच्या सासरवाडीला. तिकडून आलो की 2 दिवस राहू इथं आणि मग चाललं जाऊ. हा बा मला ते काही माहीत नाही आहे. आपण नवरीन घेऊन इथं आलो की सीधा आपण आपल्या घरी चाला. मी बॅगा गिगा भरून ठेवतो. अरे सुट्टी आहे ना अजून. मला ते काय माहीत नाही. सुट्टी खतम व्हायच्या पहिले बी गेलो घरी तर चालते. अरे मग बार येणं नाही होत आपलं. मला ते काही सांगू नका. तुम्हाला काही दिमाग नाही आहे, काही दिमाग नाही आहे तुम्हाला. इले मोठा दिमाग आहे. इले तर माहीतच नाही आहे ते गोष्ट. ॲटोम बॉम्ब फुटीन तर काय होईल काय माहीत, ते गोष्ट माहीत झाल्यावर. हे तर आताच म्हणते चला चला, मग काय करीन.